नमस्कार मित्रहो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या विशेष भागामध्ये. मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कधी असा विचार केलाय का की काही लोक इतके यशस्वी का असतात आणि बाकीचे लोक त्याच चक्रव्यूहात का अडकतात? आपण अनेकदा म्हणतो त्याचं नशीब जोरदार आहे किंवा त्याच्याकडे टॅलेंट आहे. पण खरंच फक्त टॅलेंट किंवा नशीब असतं का? आज आपण ज्या पुस्तकावर बोलणार आहोत ते पुस्तक हा समज पूर्णपणे मोडून काढतं. हे पुस्तक सांगतं की यश हे मोठमोठ्या क्रांतीमुळे मिळत नाही, तर ते रोजच्या अगदी नगण्य वाटणाऱ्या सुधारणांमुळे मिळतं. आजचा विषय आहे ॲटॉमिक हॅबिट्स आणि लेखक आहेत जेम्स क्लिअर. हे पुस्तक न्यूयॉर्क टाइम्स बेस्टसेलर आहे आणि जगभरातल्या लाखो लोकांनी या पुस्तकामुळे आपलं आयुष्य बदललं आहे. ॲटॉमिक म्हणजे काय? अणू एवढा लहान. आणि हॅबिट म्हणजे सवय, लहान सवयींची महाप्रचंड ताकद. तुम्हाला ब्रिटिश सायकलिंग टीमची गोष्ट माहिती आहे का? 2003 पर्यंत ब्रिटिश सायकलिंग टीम जगातील सर्वात साधारण टीम होती. 100 वर्षात त्यांनी ऑलिम्पिकमध्ये फक्त एक सुवर्णपदक जिंकलं होतं. पण मग तिथे एक नवीन कोच आले, डेव्ह ब्रेल्सफोर्ड. त्यांनी काय केलं? त्यांनी सायकलिंगमध्ये क्रांती केली नाही, त्यांनी ॲग्रिगेशन्स ऑफ मार्जिनल गेन्स नावाचं तत्त्व वापरलं. त्यांनी सायकलच्या सीटमध्ये थोडा बदल केला, टायरला अल्कोहोलने पुसून ग्रिप वाढवली, खेळाडूंच्या उशीचा प्रकार बदलला जेणेकरून झोप चांगली लागेल. प्रत्येक गोष्टीत फक्त 1% सुधारणा. परिणाम? पुढच्या 10 वर्षात या टीमने 178 वर्ल्ड चॅम्पियनशिप्स आणि 66 ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकली. हीच आहे 1%ची जादू. जेम्स क्लिअर म्हणतात की जर तुम्ही रोज स्वतःमध्ये फक्त 1% सुधारणा केली तर वर्षाच्या शेवटी तुम्ही सुरुवातीपेक्षा 37 पटीने उत्तम झालेला असाल. आजच्या या काही मिनिटात आपण हेच शास्त्र उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रहो, आपण नेहमी गोल्स किंवा ध्येयांबद्दल बोलतो. मला 10 किलो वजन कमी करायचं आहे, मला परीक्षेचा अभ्यास संपवायचा आहे. पण जेम्स क्लिअर इथे आपल्याला एक धक्का देतात. ते म्हणतात ध्येय विसरा, सिस्टीमवर लक्ष द्या. का? कारण विजेते आणि पराभूत दोघांचंही ध्येय सारखंच असतं. ऑलिम्पिकमध्ये धावणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचं ध्येय हे सुवर्णपदक हेच असतं. मग जिंकतो फक्त एकच का? कारण जिंकणाऱ्याकडे योग्य सिस्टीम म्हणजे सवय असते. ध्येय हे फक्त दिशा दाखवतं, पण सिस्टीम तुम्हाला तिथे घेऊन जाते. तुम्ही तुमचं खोली साफ करण्याचं ध्येय ठेवू शकता, एकदा साफ करालही. पण जर तुमची सवय अस्ताव्यस्त राहण्याची असेल तर 2 दिवसांनी खोली पुन्हा तशीच होईल. आणखी एक महत्त्वाची संकल्पना या पुस्तकात आहे, ओळख म्हणजे आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स. सवयी बदलताना आपण सहसा परिणामाचा विचार करतो, मला सिगारेट सोडायची आहे. पण खरा बदल तेव्हा घडतो जेव्हा तुम्ही तुमची ओळख बदलता. समजा 2 माणसं सिगारेट सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. एकाला तुम्ही विचारलं, सिगारेट हवी आहे का? तो म्हणतो नाही, मी सोडण्याचा प्रयत्न करतोय. आणि दुसरा म्हणतो, नाही, मी सिगारेट ओढत नाही. दुसऱ्या वाक्यात किती फरक आहे बघा. त्याने स्वतःची ओळख बदलली आहे. जेम्स क्लिअर म्हणतात, सवयी म्हणजे दुसरं काही नसून तुमच्या ओळखीचा पुरावा आहेत. जेव्हा तुम्ही रोज लिहिता तेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता की तुम्ही लेखक आहात. जेव्हा तुम्ही रोज व्यायाम करता तेव्हा तुम्ही स्वतःला मत देता की तुम्ही ॲथलीट आहात. त्यामुळे स्वतःला विचारा, मला कोण बनायचं आहे? आणि मग त्या व्यक्तीसारखी छोटी छोटी पावलं टाकायला सुरुवात करा. आता आपण थोडं मानवी ब्रेनच्या आत डोकावूया. सवय नक्की बनते कशी? यासाठी लेखकाने 4 पायऱ्या सांगितल्या आहेत. याला ते द हॅबिट लूप म्हणतात. कोणतीही सवय, मग ती चांगली असो किंवा वाईट, या 4 टप्प्यांतूनच जाते. 1. क्यू म्हणजे संकेत. हा ट्रिगर आहे. जसं की मोबाईलचा नोटिफिकेशन टोन वाजला, हा झाला संकेत. क्रेविंग म्हणजे ओढ. संकेत मिळाल्यावर मनात जी इच्छा निर्माण होते, टोन ऐकल्यावर तुम्हाला मेसेज वाचण्याची जी तीव्र इच्छा होते, ती क्रेविंग. रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद. तुम्ही प्रत्यक्षात जे करता, तुम्ही फोन हातात घेता आणि मेसेज वाचता. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. मेसेज वाचून जे समाधान मिळतं किंवा डोपामाइन रिलीज होतं, ते तुमचं बक्षीस. जेव्हा हे चक्र पूर्ण होतं तेव्हा ब्रेनला समजते की अरे, नोटिफिकेशन वाजल्यावर फोन बघितला की बरं वाटतं, आणि मग सवय जडते. आता जेम्स क्लिअर म्हणतात की जर तुम्हाला कोणतीही चांगली सवय लावायची असेल किंवा वाईट सवय तोडायची असेल तर याच 4 टप्प्यांचा वापर करावा लागेल.
त्यांनी यासाठी 4 लॉज ऑफ बिहेवियर चेंज म्हणजे वर्तणुकीचे 4 नियम दिले आहेत. ते 4 नियम कोणते? 1. मेक इट ऑब्व्हियस म्हणजे ते स्पष्ट करा. 2. मेक इट अट्रॅक्टिव्ह म्हणजे ते आकर्षक करा. 3. मेक इट इझी म्हणजे ते सोपे करा. 4. मेक इट सॅटिस्फाईंग म्हणजे ते समाधानकारक करा. आता आपण पुढच्या काही मिनिटात या प्रत्येक नियमाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. पहिला नियम, मेक इट ऑब्व्हियस, ते स्पष्ट करा. आपल्या अनेक सवयी आपण नकळत करतो. जर तुम्हाला नवीन सवय लावायची असेल तर ती लपवून ठेवू नका. यासाठी एक भारी टेक्निक आहे, हॅबिट स्टॅकिंग. याचं सूत्र आहे, मी सध्याची सवय केल्यावर लगेच नवीन सवय करेन. उदाहरणार्थ, मी सकाळी चहा प्यायल्यावर लगेच 1 मिनिट ध्यान करेन, किंवा मी ऑफिसवरून घरी आल्यावर लगेच जिमचे कपडे घालेन. तुमच्या जुन्या सवयीला नवीन सवयीशी जोडा. तसंच तुमचं वातावरण बदला. जर तुम्हाला पाणी जास्त प्यायचं असेल तर पाण्याची बाटली डोळ्यासमोर ठेवा. जर तुम्हाला गिटार शिकायची असेल आणि ती कपाटात कुलूप बंद असेल तर तुम्ही कधीच शिकणार नाही. ती गिटार लिव्हिंग रूममध्ये स्टँडवर ठेवा. जे डोळ्याला दिसतं तेच आपण करतो. दुसरा नियम, मेक इट अट्रॅक्टिव्ह, ते आकर्षक करा. आपल्याला अशाच गोष्टी करायला आवडतात ज्यातून आनंद मिळतो. इथे एक कन्सेप्ट आहे, टेम्पटेशन बंडलिंग. तुम्हाला जी गोष्ट करावी लागते आणि जी गोष्ट तुम्हाला करायला आवडते त्यांना एकत्र करा. समजा तुम्हाला व्यायाम करायचा कंटाळा येतो पण नेटफ्लिक्स बघायला आवडतं, तर नियम करा, मी फक्त ट्रेडमिलवर धावतानाच माझा आवडता शो बघेन. बघा, आपोआप व्यायामाची ओढ वाढू लागेल. तसंच आपली संगत खूप महत्त्वाची असते. आपण आपल्या आजूबाजूच्या 5 लोकांची सरासरी असतो. तुम्हाला जर वाचनाची सवय लावायची असेल तर अशा ग्रुपमध्ये जॉईन व्हा जिथे वाचन ही नॉर्मल गोष्ट आहे, कारण आपल्याला समूहाचा भाग राहायला आवडतं. तिसरा नियम, मेक इट इझी, ते सोपे करा. माणसाचा स्वभाव आहे कमी श्रमात जास्त फळ मिळवणे. आपण आळशी आहोत आणि त्यात काहीच गैर नाही. त्यामुळे चांगली सवय लावायची असेल तर ती इतकी सोपी करा की ती टाळणं अशक्य होईल. इथे जेम्स क्लिअर 2 मिनिटांचा नियम सांगतात. हा नियम म्हणतो, कोणतीही नवीन सवय सुरू करताना ती 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेऊ नये. तुम्ही म्हणाल, अरे 2 मिनिटात काय होणार? पण लक्षात ठेवा, सवय सुधारण्याआधी ती अस्तित्वात येणं गरजेचं आहे. अ हॅबिट मस्ट बी एस्टॅब्लिश्ड बिफोर इट कॅन बी इम्प्रूव्ड. रोज 30 मिनिटं धावण्याचं ध्येय ठेवू नका. फक्त शूज घालून घराबाहेर पडणे हे ध्येय ठेवा. हे 2 मिनिटात होतं. एकदा बाहेर पडलात की तुम्ही धावालच. सुरुवात करणं म्हणजे शोईंग अप हे सर्वात कठीण काम आहे. ते सोपं करा. चौथा नियम, मेक इट सॅटिस्फाईंग, ते समाधानकारक करा. आपल्या ब्रेनला त्वरित परतावा हवा असतो. वाईट सवयींचं बक्षीस लगेच मिळतं. जंक फूड खाल्लं की लगेच छान वाटतं, पण परिणाम उशिरा होतो. चांगल्या सवयींचं बक्षीस उशिरा मिळतं. व्यायाम केल्यावर बॉडी लगेच बनत नाही, पण त्रास आत्ता होतो. त्यामुळे चांगल्या सवयींना लगेच काहीतरी बक्षीस जोडा. यासाठी हॅबिट ट्रॅकर वापरा. कॅलेंडरवर फुली मारणे हे सुद्धा एक समाधान आहे. जेव्हा तुम्ही कॅलेंडरवर सलग 3 फुल्या बघता तेव्हा ती साखळी तोडायची इच्छा होत नाही. यालाच साइनफेल्ड स्ट्रॅटेजी सुद्धा म्हणतात. डोंट ब्रेक द चेन. तुमची प्रगती दृश्य स्वरूपात दिसू द्या. आता आपण दुसऱ्या बाजूचा विचार करूया. चांगल्या सवयी तर लावल्या, पण त्या जुन्या चिकट वाईट सवयींचं काय? त्या मोडण्यासाठी आपल्याला हे 4 नियम उलटे म्हणजे इन्व्हर्ट करावे लागतील. 1. मेक इट इनव्हिजिबल, ते अदृश्य करा. जर तुम्हाला सोशल मीडियाचं व्यसन असेल तर फोन दुसऱ्या खोलीत ठेवा. जर तुम्हाला जंक फूड खायचं नसेल तर ते घरात आणूच नका. स्वयंपाकघरात बिस्किटं दिसली की ती खाल्लीच जाणार. आत्मसंयम ही एक फसवी गोष्ट आहे. शिस्तप्रिय लोक संयम वापरत नाहीत, ते मोह निर्माण करणारं वातावरणच टाळतात. 2. मेक इट अनअट्रॅक्टिव्ह, ते अनाकर्षक करा. त्या वाईट सवयीचा पुन्हा विचार करा. सिगारेट ओढल्याने रिलॅक्स वाटतं हा विचार करण्याऐवजी यामुळे माझी स्टॅमिना कमी होतीये, माझ्या हेल्थवर वाईट परिणाम होतोय आणि मी या गोष्टीचा गुलाम बनतोय हा विचार करा. 3. मेक इट डिफिकल्ट, ते अवघड करा. वाईट सवय पूर्ण करण्यामध्ये अडथळे निर्माण करा. इन्क्रीज फ्रिक्शन.
टीव्ही बघण्याचं व्यसन असेल तर प्रत्येक वेळी टीव्ही बघून झाल्यावर रिमोटमधील बॅटरी काढून दुसऱ्या खोलीत ठेवा. पुढच्या वेळी टीव्ही लावताना कंटाळा येईल. सोशल मीडिया ॲप्स डिलीट करा, जेणेकरून प्रत्येक वेळी लॉग इन करावं लागेल. 4. मेक इट अनसॅटिस्फाईंग. ते असमाधानकारक करा. यासाठी अकाउंटेबिलिटी पार्टनर शोधा. एखाद्या मित्राला सांगा की जर मी आज व्यायाम नाही केला तर मी तुला 500 रुपये देईन. पैसे जाण्याचं दुःख हे व्यायामाच्या आळसापेक्षा जास्त असतं. जेव्हा वाईट सवयीची किंमत मोजावी लागते तेव्हा आपण ती टाळतो. तर मित्रांनो, आज आपण अटॉमिक हॅबिट्सच्या माध्यमातून आयुष्याचं गणित समजून घेतलं. यशाचं रहस्य हे एका रात्रीत मिळणाऱ्या लॉटरीमध्ये नाही, तर ते रोजच्या 1% सुधारणेमध्ये आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लॅटू ऑफ लेटेंट पोटेन्शियल म्हणजे सुप्त क्षमतेचे पठार. जेव्हा तुम्ही सुरुवातीला प्रयत्न करता तेव्हा रिझल्ट दिसत नाही. तुम्हाला वाटतं सगळं व्यर्थ चाललंय, पण तसं नसतं. उदाहरणार्थ, बांबूचं झाड जसं 5 वर्ष जमिनीत मुळं रुजवतं आणि मग 6 आठवड्यात 90 फूट वाढतं, तसंच आपल्या सवयींचं आहे. तुमचे प्रयत्न साठत आहेत, कंपाऊंडिंग होत आहेत. हार मानू नका. आजपासूनच सुरुवात करा. मोठा संकल्प नको, फक्त एक छोटी सवय निवडा. तिला सोपं करा, 2 मिनिटं. ती रोज करा आणि स्वतःची ओळख बदला. तुम्ही हे करू शकता, कारण तुम्ही फक्त एक सवय बदलत नाही आहात, तुम्ही तुमचं भविष्य स्वतःच्या हाताने नवीन लिहित आहात. तुम्ही आयुष्यात एकदा हे पुस्तक नक्की वाचलंच पाहिजे. तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला? तुमच्या आयुष्यातील ती एक ॲटॉमिक हॅबिट कोणती असेल हे मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत लहान पावलं टाकत रहा, आनंदी रहा, काळजी घ्या आणि स्वतःला 1% सुधारत रहा. मी आपला निरोप घेतो. धन्यवाद.